नमस्कार. जसं की सर्वांना माहिती आहे, मी माझ्या मामाच्या गावी आली आहे आणि आज आमचा प्लॅन झाला होता शेतात जायचा. तर मी तुम्हाला आमच्यासोबत आमच्या शेतात घेऊन आली आहे. तर हे माझ्या मामाचं शेत आहे आणि हे जे बाळ आहे, हिचं नाव आहे गौतमी. जे आमचे सालदार आहेत, ज्यांना आम्ही शेती जुपायला दिली आहे, त्यांचं बाळ आहे. आणि तो मुलगा पण किती क्यूट होता आणि ती पण खूप क्यूट होती आणि ते समोरच्या घरात राहतात. आता हा बघा माझा मामा, मोठा मामा, हे जो की पोलीस आहे. सगळ्यांनी घाबरा त्याला, एकदम डेंजर आहे तो माझा मामा. आणि तोही शेती बघत असतो आणि खरं तर माझा लहान मामा शेती करतो. आणि हे पाहू शकतात नारळाची झाडं किती छान आहेत आणि माझे पप्पा इथे आंब्याच्या झाडाला पाणी जावं, पाणी लागावं म्हणून प्रयत्न त्यांचे चालू आहेत. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. माझ्या पप्पांना झाडं खूप आवडतात, झाडं लावायला खूप आवडतात, त्यांना शेतीसुद्धा खूप आवडते. आणि हे हळदीचं झाड आणि हे अजून एक नारळाचं झाड आहे जे की लावला. अनु, गौरांश आणि चिराग मस्त एन्जॉय करतायत, झोका घेत होते. आणि हे माझ्या मामाचं शेत किती छान आहे आणि ही काळी जमीन, मस्त सनसेट होतोय, किती छान वाटतंय या शेतामध्ये. आणि समोरची बल्ली पण आमची आहे. बल्ली म्हणजे पठार, खानदेशी भाषेत त्याला बल्ली म्हणतात. ते एक छोटंसं पठार आहे, ते पण आमचंच आहे. आणि इथे आम्ही झोका घेत होतो सगळे भावंड मिळून. आधी या झोक्यावरती बसायला आम्ही किती भांडायचो. माझ्या आजोबांनी हा झोका आणला होता, मला अजूनही आठवतं. त्या झोक्यावरती आम्ही बसायला एक एक जण असे लाईन लावायचो की ह्याचा नंबर झाला की हा बसणार त्याचा. आणि आता बघा आम्ही सगळेजण थोडी का होईना जागा करून बसलो आणि एकत्र झोका घेतोय. खूपच मजा येत होती. आणि तुम्ही पाहू शकतात की ह्या समोरच्या ताई आहे ज्यांनी आम्हाला चहा दिला. चहा म्हणजे तो लिंबूचे पानं टाकून त्यांनी कडक चहा बनवला होता. शेतातलेच लिंबू आणि त्याची पानं ती त्या चहामध्ये, काळ्या चहात उकळून त्यांनी तो बनवला होता. खूप स्ट्रॉंग होता, एकदम स्ट्रॉंग होता तो आणि एकदम रिफ्रेशिंग होता. खूप सुंदर चहा बनवला होता त्यांनी. मी ॲक्च्युली ब्लॅक टी पीत नाही, पण जेव्हा मी तो पिला ना एकदम मस्त फील आलं लेमन टीचं. खूप छान चहा होता आणि एकदम नॅचरल, जे की आपण मुंबई पुणे ठिकाणी मिस करतो. आणि हे त्यांचं बाळ आणि ती समोर आमची बैलं होती. आणि ही सुंदर अशी संध्याकाळ, इथे आम्ही खूप साऱ्या मेमरीज कलेक्ट केल्या, खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले आणि खूप सारी मस्ती धमाल वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या. म्हणू बघ आणि बटू बघा कसे मस्ती करतायत. ते आमचं बैलगाडं होतं. आणि हे पाहू शकतात माझ्या मामाचं शेत, खूप सुंदर असं मस्त मोठं शेत आहे. आणि जसं की सूर्यास्त होते आणि जी सूर्याची केशरी किरणं आहेत ती त्या झाडांवरती, हिरव्या पानांवरती छोटे छोटे पडतात, किती छान दिसतात. आणि ही आमची काळी माती, खानदेशात तुम्हाला काळी माती बघायला मिळेल. खानदेशात म्हणजे खानदेशी म्हणजे एकदम भारी. खानदेशी जेवण, वरणबट्टी, खानदेशी काळं चिकन, चुलीवरची खिचडी, वाव, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम मस्त. आणि इथे मम्मी, आम्ही, पप्पा वगैरे आम्ही सगळे एन्जॉय करत होतो. शेंगा भाजून दिल्या होत्या त्या काकांनी आम्हाला आणि ते आम्ही खाल्ल्या. आणि ही आमची बल्ली आहे. बल्लीवरूनही तुम्हाला मी दाखवेन आमचं शेत किती छान दिसतं. भेटूयात आपण पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.